इकडे जळगावात भाजप विरोधात शिवसेनेचा बंडखोर रिंगणात आहेत। नाशिकमधील अडचण सुटली की जळगावातही अडचण दूर होईल असं महाजनांचं म्हणणं आहे। जळगावातील महायुतीच्या बंडखोरीवरून महाजनांची ही प्रतिक्रिया आहे। तिकडे जळगावच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। महायुतीमध्ये जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेली। महायुतीचे उमेदवार म्हणून जळगावमध्ये भाजपने नंदकुमार महाजन यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली। नाशिकमध्ये गीतेबंधूंनी माघार घेतली तरच आपण जळगावमधून माघार घेऊ असं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यामुळे रेश्मा काळेंनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। त्याच्यावर आम्ही तिकीट मागितलं, ही जागा भाजपची होती पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही। आमच्या पक्षाने जागा घेतली नाही, पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिला आहे। नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिला आहे, तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे। तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे। मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना आता काय बोलणार? लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे? जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल। इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल। चला असं ठरलंय भाऊ।